शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारलेलं आहे। लाईटली बोलून कुणालाही दुखू नका असं अजित पवार म्हणाले। शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फटकारल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपरती झालेले शेतकऱ्यांबद्दल अनावधानानं वक्तव्य केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मानसन्मान दुखावला गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं देखील कोकाटे म्हणाले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बागलाण दौरा आहे, मात्र शेतकऱ्यांकडून या दौऱ्याचा निषेध होतोय। कोकाटेंच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। सटाण्याचे व्यंगचित्रकार किशोर बोरेंनी व्यंगचित्रातून कोकाटे यांना दौऱ्यावर जाताना तोंडावर पट्टी बांधून जा असा सल्ला दिला। लातूरच्या निलंगा तालुक्यातील मसलगा गावात संतप्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत दहन केलं। कृषी मंत्र्यांनी नाशिकमध्ये अवकाळी नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्याचा आरोप होतो। याचाच निषेध या आंदोलनातून करण्यात आला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। भर चौकात कृषी मंत्र्यांचा पुतळा फासावर लटकवून जोरदार आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी केली। माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याविरोधात धुळ्यात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। झाशी राणी पुतळा परिसरामध्ये कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं।